नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून गदारोळ माजलेला आहे आणि हे प्रकरण पुढे जाता जाता परळीतली, बीडमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं, आवादा कंपनीच्या एक्स्टॉर्शनचं प्रकरण, तिथल्या राखेचं सगळा व्यवहार आणि त्यानंतर बेम्यामधला भ्रष्टाचार आणि या सगळ्यामुळे एक संशयाचं वातावरण धनंजय मुंडे यांच्याबद्दल निर्माण झालेलं आहे की जे मिनिस्टर आहेत आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, पण त्यांच्या इलेक्शनमधल्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल गेल्या 1.5-2 महिन्यांच्या पासून चर्चा होती आणि त्या विरोधात जे कोर्टात गेलेले आहेत हायकोर्टामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड आपल्यासोबत आहेत. फड साहेब, तुम्ही काय नेमकी पिटिशन, तुमचं म्हणणं काय तुमच्या पिटिशनमध्ये? माझ्या पिटिशनमध्ये हे म्हणणं दाखल केलं की मी लोकसभेच्या मी पिटिशन दाखल केलं की 120 बूथमध्ये बोगस मतदान झालंय या बूथवर सरकारने पुढच्या वेळेस बोगस मत होऊ नये म्हणून मी असं पिटिशन केलं. तर हायकोर्टाने आदेश केला की या योजना सर्वात तुम्ही करा, CCTV लावा आणि तसं ते कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 120 प्लस दुसरे 200 पेक्षा अधिक बूथवर बोगस मतदान झालं. मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मतदान करून घेण्यात आले. बाहेरगावी लोक असणाऱ्या माणसाचं मतदान करून घेण्यात आलं. माणसं गावात नसताना त्यांचे मतदान करून घेण्यात आलं. म्हणजे 200 पेक्षाही अधिक बूथवर बोगस मतदान करून धनंजय मुंडेचा परळी मतदारसंघात झालेला हा विजय आहे. त्या विजयाला मी चॅलेंज करून हायकोर्टामध्ये पिटिशन टाकलं आणि काल हायकोर्टानं धनंजय मुंडे यांना नोटीस काढली की तुम्ही ह्याच्यामध्ये परळी मतदारसंघात निवडून आले तर त्या पिटिशन मध्ये असं म्हणणं मी मांडलंय, तर त्यात तुमचं काय मत आहे यासाठी त्यांना नोटीस काढली. म्हणजे उत्तर द्यायला सांगितले कोर्टाने त्यांना, म्हणजे पार्टी करून घेतलं, नोटीस काढली. अच्छा, नोटीस काढली. पण तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की ज्या आधारावर तुम्ही ही पिटिशन केली? माझ्याकडे असे पुरावे आहेत की तिथं ज्या 200 पेक्षा अधिक बूथवर CCTVचे काढून घेतले, CCTV काढून टाकल्या. मृत्युमुखी पडलेल्या माणसाचे मतदान केले, माझ्याकडे मी सर्टिफिकेट दाखल केले कोर्टात. आम्ही अप्लिकेशन दिले ते आमच्या उमेदवारांनी की एक बोगस मतदान चालू होईल, त्या व्हिडिओ क्लिप आम्ही दाखल केल्या आणि पवार साहेबांनी स्वतः एक पत्र दिलं की असं झालं म्हणून. ते पत्र आम्ही दाखल केलं आणि सर्व पुरावे घेऊन आम्ही, आणि त्यांच्याकडे बीड बँकेचं कर्ज होतं, ते कर्ज पण त्यांना त्या फॉर्म भरतीला टाकलेलं नाही. प्रतिज्ञापत्रात लपलेल्या गोष्टी, मेलेल्या माणसांचं केलेलं मतदान, किती मतदान केलं आणि बोगस माझ्या अंदाजे 1400 पेक्षा जास्त मेलेल्या माणसाचं मतदान झालं, 1400 पेक्षाही जास्त. आणि त्याचे पुरावे तुमच्या? त्याचे पुरावे मी कोर्टाला दिले की मेलेल्या माणसाचं मतदान आहे त्यांना केले, त्याचे पुरावे मी कोर्टात सादर केले. मी बीड बँकेचं कर्ज आहे त्याचे पुरावे सादर केले. तुम्ही बूथ कॅप्चरिंग केली, तुम्ही बोगस कसं मतदान करून घेतलं एकाच माणसानं, त्याचे पुरावे मी दाखल केले. मी असे 4 वेगवेगळे पुरावे हायकोर्टात सादर केले. त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना नोटीस निघालेली आहे आणि आता आमचं ते इलेक्शन पिटिशन. पण बूथ कॅप्चरिंग चालू असताना तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली नाही? कारण तिथं पोलीस बंदोबस्त असेल, सगळ्या गोष्टी असतील, तिथलं बीडचं प्रशासन असेल. सर्व तक्रारी केल्या, बोगस रोखण्याचे प्रयत्न केले, पण पोलीस प्रशासन नाही तर सर्व काय जे शासकीय यंत्रणा आहे ती धनंजय मुंडे यांच्या अंडरमध्ये काम करत होती. त्यांच्याशिवाय कोणाचं ऐकत नव्हते. धनंजय मुंडे सांगल तेच कायदा आणि तो सांगल तेच आदेश हे मानणारं प्रशासन बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि होतं. म्हणून धनंजय मुंडेंनी बूथ कॅप्चरिंग करून, बोगस मतदान करून, मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मतदान करून एवढ्या मतानं त्यांचा प्रचंड मताने विजय झाला. तो विजय झालेला खोटा आहे म्हणून आम्ही ती याचिका चॅलेंज केली. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्याला असं म्हणताय त्याला ते म्हणतात की तुम्ही तुमचा पराभव झाल्यामुळे किंवा तुम्ही एका प्रकारे आता ही सगळी प्रकरणं त्यांच्या विरोधातली निघाल्यामुळे तुम्ही या गोष्टी सगळ्या लावून धरलेल्या आहेत. नाही, यापूर्वी सुद्धा मी सांगतो, ज्या धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांसोबत होते त्यावेळी सुद्धा मी धनंजय मुंडेंच्या जगमित्र कारखान्याच्या विरोधात मी हायकोर्टात पिटिशन दाखल करून हायकोर्टात त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. पुन्हा ईडी मध्ये मी फिर्याद दिली, ECR नंबर 2 2022 तो माझा आहे. अच्छा, तो सुद्धा माझा आहे की धनंजय मुंडेंच्या विरोधात माझा लढा गेल्या 12 ते 15 वर्षापासून चालू आहे, आज नाही. मी आज पवार साहेबांकडे गेलो नाही. धनंजय मुंडे पवार साहेबांकडे असताना सुद्धा हायकोर्टची ऑर्डर झालेली, ईडीची गुन्हा दाखल झालेला आहे. कुठल्या संदर्भात गुन्हा दाखल झाला? जगमित्र कारखान्याच्या. काय प्रकरण आहे? जगमित्र कारखान्यामध्ये प्रकरण असं आहे की देवस्थानच्या जमिनी, शेतकऱ्याच्या जमिनी आणि शेअरधारकांचे पैसे वापस केले नाही. तो पूर्ण
टोटल 120 कोटीचा घोटाळा आहे पूर्ण. जमीन, शेअर आणि शेतकऱ्यांचे घेतलेले पैसे अच्छा. यापर्यंत. त्यापर्यंत मी हायकोर्टाने गुन्हा दाखल करायला सांगितला. त्या सुद्धा मेलेल्या माणसाचा अंगठा लावून जमिनी खरेदी केली होती. हे कोर्टाच्या निर्देश आल्यामुळे धनंजय मुंडे गुन्हा दाखल करायचं हायकोर्टाने सांगितलं होतं. गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये आता चालू येते प्रकरण हायकोर्टला. अच्छा. आता सुद्धा चालू येते. मग हे किती वर्षापूर्वीचं प्रकरण आहे नेमकं? कधीपासून या जमिनी घेतल्या? 2012 आणि तो कारखान्याचं काय झालं? तर कारखाना उभा राहिला की नाही राहिला? 2012 ह्यांना पूर्ण पैसे गोळा केले. तो कारखाना उभा टाकला नाही. आज तागायत. आजपर्यंत कारखाना उभा टाकला नाही. 120 त्या कारखान्याच्या नावाखाली 120 कोटी रुपये गोळा केले. तो पैसे त्यांना इलेक्शनमध्ये खर्च केले, स्वतःसाठी खर्च केले. कुणालाही जमीन वापस केली नाही, कुणालाही शेअरचे पैसे वापस केले नाहीत. म्हणजे धनंजय मुंडेने घेतलेला 1 रुपया काही मित्र कारखान्यात वापस न करता तो पैसा खर्च केला आणि कारखाना आजपर्यंतही झाला नाही. मग त्या कारखान्यात जमीन तर असेल तर आहे अशी? जागेवर जमीन बिमीन सर्व आहे, पण ह्यांच्याच नाव नाही सगळं. मालकी त्याच्यावर त्यांच्या सुद्धा कर्ज घेतले त्यांना. त्या जमिनीवर कर्ज आहे? जमिनीवर कर्ज घेतले त्यांना. त्या किती कर्ज आहे त्या जमिनीवर? त्या मला आकडा माहित नाही, पण त्या जमिनीवर सुद्धा कर्ज घेतले. अच्छा. पण आता ज्यावेळेला तुम्ही असं म्हणताय की ती म्हणजे कारखाना कधी उभं राहणं अपेक्षित होतं, त्यांनी पैसे कधी गोळा केले? तो कारखाना पैसे गोळा केले 12-13 ला गोळा केला. 2012-13 आणि कारखाना अपेक्षित होतं की 15-16 ला होईल. अच्छा. पण आजपर्यंत 25-26 पण कारखाना झाला नाही. तिथं काय पाया तरी भरलाय काय नाही? काही नाही भरलं, फक्त जमीन आहे. अच्छा. बस दुसरं काही केलं नाही. किती शेतकऱ्यांचे पैसे असतील आणि काही सामान्य शेतकऱ्यांचे पैसे किती किती पैसे गोळा केले? मला वाटते जमिनीच्या नावावर जमिनी एक 50-60 शेतकरी जमिनी आहे त्यांच्या गेल्या, त्यांना वापस केलं नाही. एक 10,000 लोक शेअरवाले असतील, 10,000 लोकांपेक्षा जास्त आहेत ज्यांना शेअरच्या नावाखाली शेअर घेतले जगमित्राचे अच्छा. पैसे. असे बऱ्याच लोकांचे पैसे गोळा करून कारखाना झाला नाही आणि कारखान्याची पूर्ण रक्कम धनंजय मुंडेने हडप करून टाकली. अच्छा. तुम्ही पण शेअर घेतले होते कारखान्यात? हो, मी पण शेअर केले त्या कारखान्याची. मी पण मागणी केली. अच्छा. मी तर माझे पैसे देत एवढे आणि शेअर फक्त 100 देत त्यांना मला. अच्छा. त्यांच्या कारखान्याच्या बॅलन्स शीटवर माझ्या नावाने फक्त 100 शेअर दिसतात आणि पैसे घेतले माझ्याकडून 50 लाख. 50 लाखात फक्त 100 शेअर? फक्त 100 शेअर. मग ते पैसे तरी परत मिळाले का? 50 वेळेस त्यांना मी लेटर लिहिलं, माझे पैसे वापस करा, पत्र लिहिले, पण ते माझे सुद्धा पैसे वापस केले. मी आता येणाऱ्या 8 दिवसात जगमित्र कारखान्याचे शेअर्सचे पैसे, लोकांच्या जमिनी वापस करा म्हणून हायकोर्टात पिटिशन दाखल करणार. किती जमीन असेल ती? एक 50-60-65 एकर जमीन. 60-65 एकर जमीन. आता दुसरा मुद्दा जो समोर येतो, म्हणजे तुम्ही ह्या इलेक्शन पिटिशनसाठी लढताय, जगमित्र कारखान्याच्या प्रकरणासाठी लढताय, पण ज्या वेळेपासून संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालंय त्यावेळेपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि सातत्यानं असं म्हटलं जाते की त्यांच्या जवळचे लोक जे आहेत किंवा आता वाल्मिक कराड अटकेत आहे त्यांच्यावरती मोका लावलेला आहे, सुदर्शन घुले आहेत, विष्णू चाटे आहेत आणि ही सगळी मंडळी त्या सगळ्या प्रकरणांमध्ये सामील आहेत आणि यापेक्षा सुद्धा अधिक काही गोष्टी तिथे घडलेल्या आहेत आणि हे सातत्यानं आरोप होत आहेत. पण धनंजय मुंडे असं म्हणतायत की एक तरी गोष्ट प्रूव्ह करून दाखवा की माझा या सगळ्याशी संबंध आहे. धनंजय मुंडेंनी आतापर्यंत पळित वंजारी समाजाची 10 ते 12 मर्डर झाले आतापर्यंत. संदीप डिगोळे, किशोर फड, काका गर्जे, महादेव मुंडे, वसंत गित्ते, म्हणजे असेच अनेक. पुन्हा आता हे गर्जे, पुन्हा आता झालेले हे गित्ते, आपले आंधळे, असे 10-12 मर्डर वंजारी समाजाचे झालेले आहेत आणि त्या केसमध्ये वंजारी समाज लोक अटक झाले. अच्छा. मग हे राजकारण धनंजय मुंडेच आहे. वंजारी मारायचा आणि वंजारीचा अटकायचा. जे कोणी राजकारणात पुढे येईल, जे कोणी यांच्यावर जाईल, त्यांना एकतर खोट्या केसमध्ये 3 जन्म टाका, नाहीतर त्याचा मर्डर करून टाका. हे धनंजय मुंडेचं राजकारण आहे पळित. पण तिथं पोलीस यंत्रणा काय करतो, एसपी काय करतो, डीवायएसपी काय करतो, ते बाकी सगळे लोक काय करतो? सर्व शासकीय यंत्रणा धनंजय मुंडेने बसवलेली आहे. धनंजय मुंडेचं ऐकतात आणि हे करतात. महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये मला आरोपी करण्यासाठी धनंजय मुंडेचा दबाव होता असं आमदार सुरेश साहेबांनी सांगितलं. तुम्हाला आरोपी करण्याचा? मला आरोपी करण्याचा. तुमचा काय संबंध? माझा काही संबंध नव्हता. मी फक्त पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायलोय आणि येणाऱ्या विधानसभेला राजा ओफडे कॅन्डिडेट होऊ शकतो त्यांच्या विरोधात, म्हणून धनंजय मुंडेंनी मला आणि माझ्या सहकार्याला त्याच्यामध्ये आरोपी करा. जे त्यांना मारलं त्यांना आरोपीला अटक करू नका, त्यांचा शोध घेऊ नका, पण राजा ओफड आणि राजा ओफडच्या सहकार्याला त्या केसमध्ये अटक करा म्हणून धनंजय मुंडेचा पोलीस प्रशासनावर आरोप होता. असा स्पष्ट आरोप सुरेश आमदार साहेबांनी केला आणि त्याची माहिती मला पण मिळाली. ती खरी. धनंजय मुंडेंनी प्रेशर केलं प्रशासनाला की ह्यांना आरोपी करा म्हणून. तुम्हाला माहिती मिळाली? ती मला पण माहिती मिळाली. कुणाकडून? अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली. बरेच आमच्या लोकांनी पळीत चर्चा होती की ह्यांना आरोपी करा, ह्यांना आरोपी करा. काही लोकांवर दबाव होता मला आरोपी करा म्हणून.
अच्छा. हो. पण मग तुम्ही त्यानंतर सुद्धा तुम्ही या सगळ्या विरोधामध्ये उभे राहिले. तुम्ही म्हणता की सगळ्या म्हणजे वंजारी लोकांचे सुद्धा मर्डर झाले आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा हात किंवा त्यांच्या जवळच्या निकटवर्त्यांचा हात आहे, त्यांचं सर्व ह्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्व आहे. त्यांची इन्व्हॉल्वमेंट. धनंजय मुंडेचेच सर्व मर्डरमध्ये इन्व्हॉल्व आहे. कुठं ना कुठं त्यांचेच इन्व्हॉल्व आहे. पण तुम्ही खूप गंभीर आरोप करताय. मी सांगतो की प्रत्येक मर्डरमध्ये झालेल्या प्रळयमध्ये धनंजय मुंडेची इन्व्हॉल्व आहे. कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं धनंजय मुंडे त्याच्यामध्ये असतातच. पण ते का करतील असं, म्हणजे कशासाठी? ते इतके पॉवरफुल नेते आहेत, मंत्री आहेत, आधी मंत्री राहिले, विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज त्यांना आहे? हेच त्यांचं राजकारण टिकून राहिलं पाहिजे. त्यांची मंत्रीपद गेलं नाही पाहिजे. त्यांची राजकीय पॉवर कमी नाही झाली पाहिजे. त्यांच्यावर कुणी माणूस समाजाचा गेला नाही पाहिजे किंवा इतर समाजाचा गेला नाही पाहिजे. हे सर्व टिकून राहावं, याच्यावर सर्व दबदबा वर्चस्व त्यांचं राहावं म्हणून तर हे करतात. पण कधीपासून चालू आहे हे सगळं? हे धनंजय मुंडे म्हणजे बरेच 15-20 वर्षापासून चालू आहे. अच्छा. हो. मग मधल्या काळामध्ये तर ते विरोधी पक्ष नेते होते, विधान परिषदेवरती होते, त्यावेळेला अशा कुठल्या गोष्टी ऐकायला आल्या नाहीत, किंवा पंकजाताई ज्या वेळेला होत्या पालकमंत्री त्यावेळेला अशा कुठल्या गोष्टी ऐकायला आल्या प्रत्येकच गोष्टी झाल्या, पण हे धनंजय मुंडे दाबल्या प्रत्येक गोष्टी. प्रत्येकच गोष्टी झाल्या. पंकजताई पालकमंत्री असताना मर्डर झाले, धनंजय मुंडेच्या त्याच्यात हात होते. प्रत्येक गोष्टी झाल्या. धनंजय मुंडे विरोधी पण झाले, पण ते विरोधी पक्ष नेते होते, काही मंत्री होते त्या पवार साहेब कोणते. ज्या ज्या त्यांना केलं त्या ते पॉवरमध्ये होते, म्हणून तर त्यांची पॉवर आज जे राजीनामा देत नाही त्याचे कारण ते की ते पॉवर सोडत नाही. की काही झालं तरी आपल्या पॉवरनं, आपल्या प्रेशरनं आपण हे दाबून टाकू, म्हणून तर त्यांना हे सगळं पाहिजे. पण ते म्हणतात की मी काही चूक केली आहे किंवा नैतिकदृष्ट्या मी दोषी असं दाखवा, आणि तो अधिकार जो आहे माझा राजीनामा घेण्याचा तो अजितदादांचा आहे आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी सांगितलं तर मी राजीनामा देईन. हो, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ना, तुमचं अंतःकरण मन काय म्हणतंय. तुम्ही दोषीत ना, तुम्ही काय काय केलं तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही बीड बँक बुडवली, जगमित्र सुतगिरणी तुम्ही खाऊन टाकली, जगमित्र कारखाना तुम्ही केला नाही 120 कोटीचा, भ्रष्टाचार पैसे घेतले. किती म्हणजे तुमच्याकडे असे एवढे प्रकरण आहेत, एवढ्या प्रकरणात तुम्ही दोषीत की अनेक प्रकरणामध्ये तुम्ही दोषीत, आणि ते त्यांना माहिती आहे ते दोषीत म्हणून. सूतगिरणी कशी काय त्यांनी? सूतगिरणी त्यांना पूर्ण सूतगिरणी खाऊन टाकली, त्यांना सगळी कोण टाकली. सहकारी सूतगिरणी. त्यामुळे ते होते डायरेक्टर, संचालक धनंजय मुंडे होते. पूर्ण ते सूतगिरणी खाऊन टाकली. त्याच्यावर बीड बँकेचं कर्ज घेतलं, अनेक लोकांवर बीड बँकेचे कर्ज घेतले त्यानं. पूर्ण सूतगिरणी खाल्ली, जगमित्र कारखाना खाल्ला, सगळं म्हणजे सर्व गोष्टी त्यांचा इन्व्हॉल्व आहे, इन्क्लूड मर्डर, सर्व पुढे झालेले समाजाचे मर्डर. ते तुम्ही असे गंभीर आरोप करताय, ते तुमच्यावरती आबरूनुस्कानीचा दावा करू शकतील. काय त्यांना घाबरून दावा करता, मी सिद्ध करून दाखवतो त्यांना त्यांचे इन्व्हॉल्व आहे की नाही कुठे सगळ्यामध्ये. पोलीस सिद्ध करू शकले नाहीत ना, पण अजून पोलीस तर प्रशासन त्यांच्या दबावाखाली ना, ते सिद्ध करणारच नाही. पण आम्ही सांगतो धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखान्यात भ्रष्टाचार केला, याचे पुरावे माझ्यापाशी. माझ्याकडे बॅलन्स शीट आहे कारखान्याचं, माझ्याकडे कारखान्याचे पत्र आहेत, कागदपत्र आहेत. यांना किती पैसे गोळा केले, किती जमिनी घेतल्या, मेलेल्या 2010ला माणूस मेला, 2012 जमीन विकत घेतली अंगठा करून. हे पुरावे दिलेत मी कोर्टाला. 2010ला माणूस गेला आणि 12ला जमीन विकत घेतली अंगठा करून. हे कोर्टानं बघितलं, म्हणतं हायकोर्टानं सांगितलं गुन्हा दाखल करून टाका. आता आपण ती सगळी प्रकरणं ज्याला बघतोय त्याला तुम्ही आता म्हणालात की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पण ते म्हणतात की मला याच्यामध्ये राजकारण केलं जाते, मला ट्रॅप केलं जाते किंवा मला टार्गेट केलं जाते, माझी मीडिया ट्रायल चालू आहे 1.5 महिन्यामध्ये. ते म्हणतात काही त्यांना टार्गेट केलं नाही, त्यांची मीडिया ट्रायल चालू नाही, काही नाही. त्यांना माहिती आहे ते स्वतः सर्व प्रकारात दोषी आहेत. त्यांचं मन म्हणतंय, पण त्यांना पद सोड वाटत नाही, सत्ता सोड वाटत नाही, पॉवर जाऊ दे वाटत नाही, म्हणून ते राजीनामा देत नाहीत. पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही समाजाला गडाला पाठीशी न घालता तुम्ही राजीनामा द्या, आणि तुम्ही जर सिद्ध असेल तर उद्याच्याला तुम्ही निर्दोष पुन्हा मंत्री व्हा, तुमचं सरकार आहे. आता अजितदादांनी सूत्र तिथली हाती घेतली आहेत. अजितदादा म्हणतायत की काल राष्ट्रवादीचा कार्यक्रम झाला, तिथं तुम्ही बघितला असेल, अजितदादांच्या शेजारी धनंजय मुंडे उभे होते. ते म्हणत होते की अजितदादा चारित्र्य स्वतःचं जे आहे किंवा प्रतिमा जी आहे ती स्वच्छ ठेवा आणि चुकीच्या लोकांना सोबत ठेवू नका. आता अजितदादांना सल्ला दिलाय, कितपत ते ऐकतील आणि किती पर्सेंट तसं वागतील याच्यावर मला तरी भरोसा नाही. अच्छा. अजितदादांना सांगितलं ते विसरून गेले कालच, कालच उद्याच्या तसंच वागतात. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात लबाड नेतृत्व जर कोणाकडे असेल, कोण नेता जर असेल, महाराष्ट्रात सर्वात लबाड नेता म्हणजे धनंजय मुंडे. लबाड का? खूप लबाडी, खूप खोटे आश्वासन, लबाड बोलणे, लोकांना मूर्ख बनविणे, काही ते म्हणजे आता जी लोक हा इंटरव्ह्यू बघतायत फडसाहेब, की ते म्हणतील की आता बघा फडसाहेब यासाठी बोलतायत कारण की ते त्यांचे राजकीय विरोधक आहेत.
मी राजकीय विरोध म्हणून आज बोललो नाही ना मी धनंजय मुंडे पवार साहेबांकडे होते त्याच मी बोलतो. गेल्या 10 वर्षापासून सांगतो मी की जगमित्र कारखान्याच्या लोकांचे पैसे वापस द्या म्हणून गेल्या 12 वर्षापासून मी भांडण मला चालू आहे कोर्टामध्ये की जगमित्र कारखान्याच्या शेअरचे पैसे वापस करा, शेतकऱ्याच्या जमीन वापस करा, देवस्थानच्या जमीन वापस करा. हे 12 वर्षापासून म्हणतो मी, आज नाही म्हणत. आज पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला, मला तिकीट मागितलं म्हणून मी बोलत नाही. धनंजय मुंडेंना मी बार 12 वर्षापासून सांगतो की तुम्ही हे पैसे वापस करा. हे कारखाने त्यांना विचारा तुम्ही किती शेअर गोळा केले लोकांचे. ते म्हणतात की ओबीसी असल्यामुळे टार्गेट केलं जाते. कोण ओबीसी? आम्ही ओबीसी नाही. तुम्ही कोण आहे? ओबीसीच आहेत आम्ही पण ओबीसीच आहेत. ओबीसी मुळे कोणी टार्गेट केलं जात नाही. ओबीसी असो किंवा कुठलाही ओपन असो, तुम्ही योग्य रीतीनं वागला, चांगल्या पद्धतीनं राजकारण. कोणी ह्या महाराष्ट्रात किती ओबीसी आहेत, किती ओपन आहेत? कुठं झाले असं? परळी मतदारसंघात सोडून बीडच्या बाहेर कुठं अशी घटना घडल्यात का? कुणी आलं का बोगस मतदान करून 1.5 लाखांनी निवडून 1,50,000 निवडून आलो? अरे सगळं बोगस मतदान आहे, बूथ कॅप्चरिंग आहे. मेलेल्या माणसाची मतं केलेत तुम्ही, मग तुम्ही पडले लोकांचे. हे तुम्ही जे मोठेपणा घेताय, हे असं जे बोगसगिरी करून हे काय आवश्यकता आहे? तुम्ही 10 जण जरी इमानदार निवडून आले तरी 5 वर्षासाठी आमदार आहेत, आणि 1.5 लाखांना जरी तुम्ही बोगसगिरी करून आले तरी 5 वर्ष आमदार आहेत. काल आता धनंजय मुंडे तुम्ही बघितलं असेल की हे सगळं झाल्यानंतर धनंजय मुंडे आता भगवान भक्तीगडावर पोहोचलेले आहेत, आणि तो एक सर्व समाजासाठी, सर्व धर्मियांसाठी, सर्व समाजाच्या लोकांसाठी एक आस्थेचं स्थान आहे. आणि तिथं त्यांनी जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं, तिथं ते राहिले काल, आणि ते असं म्हणाले की आता मला इथून आत्मविश्वास मिळालेला आहे. आणि नामदेव शास्त्री त्यांना असं म्हणाले की धनंजय मुंडे हे काही खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीये. नाही, ते धनंजय मुंडे गडावर गेले, गडावर आम्ही पण जातो, समाज गडावर जातो, दर्शन घेतो, हे ठीक आहे, सर्व गोष्टी चालतात, ते करावंच लागतात. पण मंत्रीपद वाचण्यासाठी समाजाचा आणि गडाचा सहारा घेऊ नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मंत्रीपद वाचण्यासाठी समाजाचा आणि गडाचा सहारा धनंजय मुंडेने घेऊ नये, स्वतःहून राजीनामा देऊन टाकावा. ते सहारा घेतात 100%. कसं काय? समाजाचा. आणि आज का गडावर गेले? आजच का गडावर गेले? राहिला मुक्कामी. ह्याच्या अगोदर का गेले नाही? मंत्रीपद मिळालं का गेले नाहीत गडावर? त्यांना जर एवढंच प्रेम होतं गडाचं, समाजाचं, महाराजाचं, तर त्यांना जायला पाहिजे होतं. मंत्रिपद शपथ घेतली की गडावर मुक्कामी. नाही गेले. आज का गेले? ते संकट आलं की समाजाला आणि गडाला पुढे करायचं, आणि सुख आलं की कोण समाज आणि कुठं गड, हे म्हणणारी प्रवृत्ती धनंजय मुंडेची. पण ते म्हणतात, तिथं नामदेव शास्त्री होते, ते म्हणाले की धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते आणि आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. नामदेव शास्त्री काय म्हणले हे मी काही बघितलं नाही किंवा मला माहित पण नाही. त्यामुळे मला नामदेव शास्त्री बद्दल आपण बोलणं एवढा मी मोठा पण नाही, आणि मी पाहिलं पण नाही ते काय बोलले. पण ते म्हणाले की न्यायाची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला जे 2-3 कोट सांगितले त्याच पद्धतीने त्यांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडेंना बाबा आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम आहोत. आता तुम्हाला असं वाटतं की ही सगळी प्रकरणं ज्यावेळेला घडतायत तिथं, त्यावेळेला त्यांनी घेतलेली भूमिका ही आता म्हणजे भगवान भक्तीगडावरून घेतलेल्या भूमिकेशी समाज सहमत होईल? नाही, भगवान भक्तीगड नाहीये, भगवानगड आहे. भगवान भक्तीगड हे सावरगाव, तिथून पंकजा ताई हे करतात तिथून. हे भगवानगडावर असं ते गेलेत. पण असं माझं तरी स्पष्ट म्हणणं की समाज आणि गडाचा सहारा घ्यायला नाही पाहिजे. पण आणि महाराजांनी न्यायचारी त्यांना सर्व गोष्टीची माहिती घेऊन सर्व गोष्टी हे करून त्यांना म्हणजे महाराजांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे. महाराजांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे. परळीमध्ये काय चालू आहे, जिल्ह्यामध्ये काय चालू आहे, ह्यांची परिस्थिती काय आहे, हे कसे वागतात, समाजाच्या माणसाची किती मर्डर झाली परळीमध्ये, 10 माळा खून झाले, हे सर्व माहिती महाराजांनी घ्यायला पाहिजे आणि नंतर त्यावर भाष्य करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की आता जे त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी एका प्रकारे एक ब्रह्मास्त्र त्यांनी काढले असं म्हटलं जाते, ते भगवानगडावर जाऊन त्यांनी? नाही, धनंजय मुंडेंनी ब्रह्मास्त्र काढलं का काय काढलं हे मला माहित नाही. पण कुठलंही अस्त्र जरी काढलं आणि ते दोषीत, तर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यांना पद सोडून द्यायला पाहिजे. की त्यांना काय केलं हे शेवटी एक स्वतःच्या मनाला माहित असतं आपण काय केलं ते. तर त्यांना त्यांच्या अंतर्मनाला विचारायला पाहिजे, अंतरात्मा काय म्हणतंय, त्यांचं मन काय म्हणतंय, आपण काय काय केलं, किती आपण कसं वागलो, काय वागलो, हे विचार करून त्यांना हे करायला पाहिजे. पण भगवानगड आणि मुंडे परिवाराचं खूपच जवळचं नाते. म्हणजे पंकजा मुंडे पण जायच्या आधी, नंतर त्यांनी दुसरीकडे त्यांना मेळावा घ्यायला सुरुवात केली, दसरा मेळावा. त्याआधी गोपीनाथ मुंडे सुद्धा जायचे. तर ह्या इथं गेल्यानंतर संकट हरतं किंवा संकट दूर होतं असं म्हणतं. मग पंकजा मुंडेंवर, पंकजताईवर संकट कुणा आणले? पंकजताईला गडाच्या बाहेर कुणा काढलं? पंकजताईला गडावर येऊ दिलं का नाही?
ज्या ठिकाणून मुंडे साहेब भाषण करत होते त्या ठिकाणून ताईला भाषण का करू दिलं नाही, ताईला दुसरा गड का स्थापन करावा लागला, किंवा ताईला भगवून भक्तीगडावर का जावं लागलं, ह्याचे सर्व कारण आणि सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व धनंजय मुंडे घडून आणलेले आहेत. त्यांनी घडून आणलं. हो. का बरं? ते आता ते त्यांचं अंतर्गत विरोध, त्यांचं राजकारण, ताईंना राजकारण मोठं होणे असं काही त्यांच्या मनामध्ये असेल. पण म्हणजे याच्या आधीचं जे ताईंच्या विरोधातलं राजकारण आहे ते सुद्धा धनंजय मुंडेंनीच घडवून आणलं. 100% जे काय घडावर झालं ताईच्या विरोधात षडयंत्र ते धनंजय मुंडेच घडवलं. मग पण ते नामदेव शास्त्रींना तर लक्षात येत असेल ना त्यावेळेला. ते न्यायचार्य त्यांना सगळं माहित असेल. पण त्यांनी भूमिका घेतली नाही त्यावेळेला. त्यांना आता पण भूमिकेतले तर काही दिसले नाही. पण त्यासाठी काही विशेष स्ट्रॅटेजी आखली गेली की ताईंना तिथे येऊ देऊ नये वगैरे, असं माझं मत आहे. धनंजय मुंडेंनी विशेष तिथं हे केली. तसं नेगेटिव्ह परिस्थितीला निगेटिव्ह की ताईंना तिथं कसं गडावर येऊ नये, ताईंना कसं गडाचा दूर करावं, आणि धनंजय मुंडेंनी राजकारण धनंजय मुंडे राजकारण कसं करावं हे धनंजय मुंडेंनी पूर्ण आखणी तयार केली. तुम्ही म्हणालात की तिथं मीटिंग सुद्धा झाल्या काहीतरी हॉटेलवरती वगैरे. हो, दिल्लीमध्ये मीटिंग झाल्या धनंजय मुंडेंच्या की ताईंना कसं गडावर येऊ देणे यासाठी. कुठे? 2016 दिल्लीला. हो, हयात हॉटेलला. हो, दिल्लीच्या. त्यात मिटिंगांना कोण कोण होतं? धनंजय मुंडे हजर होते. बाकीचे लोक पण होते? बाकीचे बरेच लोक होते. सर्वांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. हो, कशा मीटिंग झाल्या, काय काय धनंजय मुंडेंनी केलं. अजून एक जो विषय आता चर्चेला आलेला आहे, तुम्ही तो जगन्मित्रचा उल्लेख केला, तर तिथल्या राखेचं राजकारण पण एक खूप चर्चेत आहे आणि तिथली राख उचलली गेली. पीक विम्याचा घोटाळ्याची खूप चर्चा आहे. ऍक्च्युअली खरंच या गोष्टी घडल्यात, त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा म्हणजे काय त्यांनी लाभ उचलला आहे? 100% उचलला. कसं काय? खोटा विमा भरण्यात आला, दुसऱ्याच्या नावावर भरण्यात आला, शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यात भरण्यात आला, जिल्ह्यात भरण्यात आला, देवस्थानच्या जमिनीवर भरण्यात आला. राख, वाळू, तिथलं राशन, ह्याचा सर्व सूत्रधार धनंजय मुंडे. पळेतले विमा, पीक विमा, बोगस पीक विमा, राख, रेती, सगळं ह्याचे सर्व सूत्रधार धनंजय मुंडे. पण एवढं सगळं एक माणूस कसं काय करून आणू शकतो? कारण त्यांना कोणतरी त्यांना सोबत लागेल ना. हे सगळं एक व्यक्ती कसं काय घडवून आणू शकतो? त्यांचे अनेक लोक असतील, त्यांचे अनेक लोक त्यांच्यासोबत असतील ना. ते त्यांना माहित असतील, ते आपल्याला सांगणार नाही. पण या सर्व राख, रेती, वाळू, राशन, तुमचं पीक विमा बोगस, यामध्ये सर्वांचा सूत्रधार धनंजय मुंडेच. गेल्या काही काळामध्ये ज्यावेळेला हे आरोप व्हायला लागले त्यावेळेला पहिल्यांदा धनंजय मुंडे काही बोलत नव्हते, पण परवा पण तुम्ही बघितलं असेल तर ते भावनिक झाले. ते म्हणाले की तुम्ही असे बेछूट आरोप करताय आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती, तर आमच्या लहान मुलांना कुटुंबातल्या काय वाटत असेल हे सगळे आरोप बघून त्यांना. प्रत्येकालाच लहान मुलं असतात, प्रत्येकालाच कुटुंब असतं. ज्या त्यांच्यावर वेळ त्यावर त्यांना विचारायला करायला पाहिजे, किंवा त्यांना लहान मुलं आहेत, त्यांना कुटुंब आहे, त्यांना काय वाटेल. आज जे त्यांना वाटतं हे ज्यावर त्यांच्यावर जे वेळ आणतात दुसऱ्यावर, त्यास आम्हाला जास्त, मला 3 जूनमध्ये आरोपी करा म्हणले, त्यास आम्हाला बी लहान मुलं होते, आम्हाला बी कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाला काय वाटलं असं की धनंजय मुंडे आरोपी करा म्हणतात आम्हाला. मग त्याच ते विचार करत नाहीत का दुसऱ्याचा? मग स्वतःवर आलं की समाजाला गडाला गोडी करायचं, इमोशनल व्हायचं आणि दुसऱ्यांना जेलमध्ये टाकायचं, खोट्या केसमध्ये, नाहीतर मारून टाकायचं, नाहीतर कुठेतरी अडकायचं. हे राजकारण धनंजय मुंडेचं अनेक वर्षापासून चालू आहे. पळे पण इतक्या अधिकाऱ्यांनी कशी काय साथ दिली? म्हणजे इतक्या 1-2 अधिकारी समजू शकतो, सगळ्या अधिकाऱ्यांनी साथ दिली? ऐकलं तरच त्याला ठेवतात, नाही तर बदलून टाकतात. लगेच बदली? हा, त्यांचं जर ऐकलं तरच तो थांबला. 3 वर्षे, 2 वर्षे, 2 महिन्यात बदली नाही तर 2 महिन्यात बदली? 2 महिन्यात अशाच बदल्या झाल्यात तुम्हाला माहिती आहे? 100% कितीतरी बदल्या झाल्या. अच्छा, कितीतरी बदल्या झाल्या. पण ज्यावेळेला आता हे सगळं चालू झालं, ते आता तुम्ही समाजाचा विषय काढला म्हणून मी हा प्रश्न विचारतो की ज्यावेळेला आत्ता बीड जिल्हा खूप सेन्सिटिव्ह जिल्हा झालाय, म्हणजे लोकसभेच्या आधीपासूनच, आंदोलनापासून वगैरे, आणि संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तर तो अजून त्याची हे वाढलेली आहे, म्हणजे संवेदनशीलता वाढलेली आहे. ते म्हणतात की याच्या आडून राजकारण केलं जाते, एका प्रकारे ओबीसी नेतृत्व किंवा स्पेसिफिक नेत्याला टार्गेट करणं हे केलं जाते. आता ह्याच्यातली जी अटक झालेली लोक आहेत त्यांची चूक असेल, ते म्हणतात की ज्यांचा दोष असेल त्यांना फासावर लटकवा, असं ते म्हणतात स्पष्टपणे. नाही, त्यांना खत पाणी कोण घातलं? त्यांना कोण सांभाळत होतं? धनंजय मुंडे सांभाळत होते त्या लोकांना. आणि तुम्हाला आता हे प्रकरण बाहेर तालुक्यात, जिल्ह्यात झालं म्हणून उघड पडलं. या अगोदर तालुक्यामध्ये 10-12 मर्डर झाले ना, ते त्यांना दाबून टाकले. हे एक मर्डर ओपन झाला म्हणून
धनंजय मुंडे म्हणून सांगतात की असं झालं तसं झालं हे झालं, पण या अगोदर 10-12 मर्डर झाले, 150 लोक अटक झाली, खोट्या केस किती लोकांवर झाल्या. खोट्या केस करणं हे तर परळी पोर्शनला 100% चालू आहे रोज. खोट्या केस धनंजय मुंडे म्हणला तरच फिर्याद होणार, धनंजय मुंडे म्हणला तर नाही. आणि जर एखाद्याला खरोखरच फिर्याद झाली मारून तर त्याच्यावर लगेच धनंजय मुंडे साहेब क्रॉस कंप्लेंट करायला होतात. मग क्रॉस कंप्लेंट घेतो PSI तिथला पोलीस प्रशासन, हा काय करायचं मिटून घ्यायला हो का नाही तुमच्यावर दाखल करू. म्हणजे ज्या माणसाला मारलं त्या माणसाला म्हणतात तुमच्यावर क्रॉस कंप्लेंट नाही, तुम्ही मिटून वापस घेता का हे तुमच्यावर दाखल करू. हे धनंजय मुंडे सांगतात ते खरं पोलिसांना सांगतात, हे तर तुम्ही वापस घ्या नाही तुमच्यावर प्रमाणा, जर नाही वापस घेतलं मग दोघांवर गुन्हा दाखल होणार. म्हणजे जो मार खाईल त्याच्यावर पण गुन्हा दाखल होतो क्रॉस कंप्लेंट म्हणून, का त्यानं वापस घेतली नाही फिर्याद. काय परिस्थिती आहे ज्यांचे तुम्ही नावं घेतली, संगीत डिगोळे असतील, महादेव मुंडे असतील, अजून 3-4 नावं तुम्ही घेतली, बापू आंधळे, अजून कोणतरी नाव घेतलं तुम्ही, काय परिस्थिती आहे त्यांच्या कुटुंबांची? त्यांच्या कुटुंबाने पण प्रयत्न केला असेल ना न्याय त्यांच्या मिळवण्याचा? कुटुंबाला जाऊन विचारा तुम्ही, प्रत्येक कुटुंबाला माहिती आहे की सर्व या खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कुठे ना कुठे धनंजय मुंडेचा सपोर्ट आहे, मारायला पण सोडायला पण. मला फार आश्चर्य का वाटतंय राजाभाऊ, कारण तुम्ही जबाबदार नेते व्यक्ती आहात, उद्योजक आहात. मला फार आश्चर्य का वाटतंय कारण तुम्ही इतक्या गंभीर गोष्टीमध्ये त्यांचं नाव आहे, 302 मध्ये तुम्ही त्यांना म्हणता की त्यांचा सपोर्ट आहे. 100% मी सांगतो तुम्हाला, धनंजय मुंडेच्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. राख, रेती, वाळू, राशन, टिप्पर, ट्रॅक्टर, जीसीप्या, टेंडर, मर्डर, सगळ्या गोष्टी त्यांचा इन्व्हॉल्व आहे. एकही गोष्ट त्यांच्या हातातून जात नाही, त्यांना न विचारता होत नाही परळीमध्ये. तुम्हाला असं वाटत नाही की समाजाचा रोष तुमच्यावर येईल, तुम्ही हे सगळं बोलताय तर? मी खरं बोलतो, समाजाला माहिती आहे मी खरं बोलतो. भ्रष्टाचार हे सर्व धनंजय मुंडेचे त्यांचा सपोर्ट सगळं होतं. हे पळी पूर्ण गोष्टी त्यांची इन्व्हॉल्व आहे. त्यांना माहीत असलेली एकही गोष्ट नाही की पळीत झाली आणि त्यांना माहीत नाही किंवा व्हायली आणि माहीत नाही. त्यांना सर्व गोष्टीची माहिती असते, सर्व गोष्टीची माहिती असते. तरी ते सही सलामत सुटले. सर्व गोष्टी त्यांना वाटतं आमचं काहीच होत नाही. का तर आम्ही ताकदवर आहेत, आम्ही समाजाचं नेतृत्व करतो, समाज आमच्यासोबत आहे, लोक आमच्यासोबत आहेत, आम्ही सत्तेत आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, मंत्री आमदार आहेत. या राजकीय शक्तीपोटी सर्व लोक त्यांना पळे मतदारसंघातले सर्व समाज लोकांना दाबून टाकले. पण तुम्ही जे बोलताय त्यामुळे काही लोक त्यांचे समर्थक नाराज पण होतील ना. त्यांना पण माहिती आहे, नाराज जे होतात ना त्यांना पण माहिती आहे राजाभाऊ पुढे खरं बोलले, पण त्यांचा विलाज नाही. तुम्ही ज्यावेळेला आता बीडमध्ये कधी गेला होता शेवटचं परळीमध्ये? 4 दिवसाकडे 2 दिवस झाले, 3 दिवसाकडे आलो. काय परळीकरांची भावना आहे? तुम्ही आता हे सगळं चालू झाल्यानंतर परळीकरांची एकच भावना आहे की कुठंतरी हे सगळं थांबलं पाहिजे, शहर सुरळीत चाललं पाहिजे. लोकांना भीव जे असतं ना, भीती, ती भीती नसली पाहिजे. आमची भीती निघून जावं, आम्हाला धंदा करता यावं, आम्हाला चांगली झोप यावं, असे काही गोष्टी घडू नयेत परळी, अशी परळीकरांची इच्छा आहे की या परळी शहरामध्ये वैद्यनाथाचं मंदिर आहे, त्याच्या कृपेने सर्व चांगलं चाललंय. पण या शहरामध्ये अशा काही गोष्टी हे घडून आणतात, त्या घडून आणू नयेत. शहर चांगलं, लोकांना सुख आणि समृद्धी लाभो. आपण धन कमण्याचा प्रश्नच येत नाही पुन्हा परळीमध्ये. का? काही नाही, ह्यांचं सगळं ह्यांचंच आहे. धनंजय मुंडे मिळेल त्यालाच काम, धनंजय मुंडे मिळेल त्यालाच सगळं. तुम्ही म्हणलं की आता काम करता यावं, धंदा करता यावं. आता उद्योग नाही आहेत परळीमध्ये, लोक उद्योग करत नाही आहेत. सगळं त्यांच्याच. मला जर काम घ्यायचं तर मला एखादं टेंडर घ्यायचं तर मी आता साधं एक टेंडर एसटी स्टँडचं मला घ्यायचं होतं, तर मला हायकोर्टात जाऊन घ्यावं लागलं. काय झालं होतं नेमकं? हे टेंडर त्यांना एका माणसाला दिलं आणि ते टेंडर कोर्ट आम्ही बंद केलं. तर ते आम्हाला ते काहीच नाही, ते प्रेशर काढून घ्या, असं करू तसं करू हे करू सगळं म्हणलं. पण ते आम्ही साध्या कोर्टात दाखल करून कोर्टाने सगळे कागद म्हणून पुन्हा त्यानं ते टेंडर कॅन्सल केलं. सिंगल बिट करून आम्हाला कॅन्सल, पुन्हा डबल टेंडर होऊन पुन्हा आम्ही भरून कोर्टनं सांगितलं की बाबा ह्याच्यात नियमाप्रमाणे टेंडर ओपन करा, जे एलोन असेल त्याला द्या. त्यात आम्ही एलोन आलो. आणि ह्यात किती दिवस गेले तुमचे? ह्याच्यात 6 महिने गेले. 6 महिने काम तसंच? 6 महिने तसंच काम. आता ऑर्डर झाली गेल्या महिन्यात. आणि पैसे किती गेले तुमचे? किती पण खर्च आता काय, कोर्ट खर्चला काय झाला, कोर्टात पैसे पण गेले. आता सगळं जर हे जर करायचं तर आपल्याला खर्च होतोच ना. खर्च, कोर्ट फी, वकील फी, हे सगळं द्यावंच लागतं. तुम्ही कधी भेटलात धनंजय मुंडेंना इतक्यात काही वर्ष? धनंजय मुंडेंची माझी नाही भेटली या वर्षात तरी. कधी शेवटची तुम्हाला आठवते अशी भेट? खूप दिवसापूर्वी आता भेट झाली माझी. तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केलात की साहेब हे काय, म्हणजे काही गोष्टी थांबायला पाहिजे वगैरे? आम्ही एवढे मोठे नाहीत, आम्ही त्यांना सांगावं. धनंजय मुंडे सांगणे एवढे मी एवढा मोठा नाही की त्यांना आपण काही सांगावं किंवा ते आपलं ऐकते.
तुम्हाला असं वाटतं की तुम्ही म्हटलं की तुम्हाला पण अडकवण्याचा प्रयत्न झाला, तुमचे टेंडर काढून घ्यायचा प्रयत्न झाला, तुम्ही राजकीय तुमचे ऍस्पायरेशन जागी झाल्यामुळे तुम्हाला पण त्रास झाला? नाही, या अगोदर मी मार्केट कमिटीला संचालक होतो. मी आमदार संजय देवणे यांचा प्रभाव केला. मी पंकजताईच्या पॅनलमध्ये उभा होतो मार्केटला. गेलं 25 वर्ष सरपंच मी करवडीचं. अच्छा. त्या ग्रामपंचायतला कधी धनंजय मुंडे सरकार आलं, 1 रुपयात फंड दिला नाही. 1 रुपया पण नाही? 1 रुपया 25-15 दिला नाही, डीपीटीसी दिली नाही, कुठलाही फंड दिला नाही ग्रामपंचायतला. 25 वर्ष झालं. 25 पंकजताई ज्या होत्या त्या दिल्या. पंकजताईंनी दिला? पंकजताईनं जे फंड दिला कनवडला माझ्या गावाला, माझे वडील सरपंच होते 10 वर्ष. बर. मी होतो 5 वर्ष. आता ही माझी सरपंच. आता ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. बर. 1ही रुपया धनंजय मुंडे फंड दिला नाही ग्रामपंचायतला आमच्या. का तिरुपती ग्रामपंचायत आमच्या. पण पंकजताईंनी दिला? पंकजताईंनी ज्यावेळेस पंकजताई मंत्री होत्या त्याच पंकजताईंनी दिली. पाण्याची योजना पंकजताईने दिली. पळेच आमच्या करवडला. मी म्हणलं मला काही नका, पाण्याची योजना आणि 25 रस्त्या पंकजताईंनी पण दिली. ज्यावेळेस ग्रामीण विकास मंत्री होते ह्यांना 1ही रुपया दिला नाही. पालकमंत्री, विरोधी पक्ष आणि देऊ पण देत नाही कोण द्यायला तिथे. अच्छा. मग तुमच्या गावाचा विकास कसा होतो? आमचं जे गावाचे हे आहे, गावाचं जे उत्पन्न होतं, हे घरपट्टी, नळपट्टी, ह्याच्यावर आम्ही सगळं चालित होतो गावाचं. घंटा गाड्याला आपलं हे येतो, केंद्राचा डायरेक्ट पैसा येतो. केंद्र सरकार जो इत्ता घेतो तोच आमच्या गावाला फंड. पंचायत राजमध्ये अशी माझीच ग्रामपंचायत नाही, अशा अनेक ग्रामपंचायत पळी मतदारसंघात जे त्यांच्या विरोधात आहेत त्याला 1ही रुपया त्यांनी दिला नाही. 10 वर्ष 1 पण रुपया 1ही रुपया दिला नाही. मग ह्या काम करताना अडचण येत असेल तुम्हाला गावात वगैरे? काहीच करूच देतच नाहीत ते काही. आता मुद्दा असा आहे की हे सगळं झाल्यानंतर तुमच्या अपेक्षा काय? म्हणजे मुद्दा ठीक आहे की तुम्ही आता लढताय, 12-15 वर्ष झालं लढताय, तुम्ही कोर्ट केसेस केल्या, तुम्ही ईडी मध्ये तक्रार केली आहे, तुम्ही म्हणजे मला तर हे खूप आश्चर्य वाटले की तुम्ही सांगितलं तुम्ही ईडीचे तक्रारदार तुम्ही आहात. मी ईडीचा तक्रारदार मी आहे. जगमित्रचा हायकोर्टमध्ये आदेश दिला तो फिर्याद मी आहे. शेअरचं पिटिशन माझं आहे, इलेक्शन पिटिशन माझं आहे. धनंजय मुंडेच्या सर्व केसा फिर्यादी मीच आहे. हे लोक जे सर्व दाखवत आहेत ना, ही केस झाली, ही केस झाली, हे ते सर्वचा फिर्यादी मी आहे. पण काय कसं काय तुम्ही काय म्हणजे धनंजय मुंडेंच्या विरोधात एवढा तुमचा रोष असण्याचं कारण? त्यांना सगळं असं आम्हाला हे करतात राजकारणात, त्यांना काहीच करू नये. मग आम्ही तेच ना, आम्ही ग्रामपंचायत सरपंच होऊ नये, आम्ही मार्केटला निवडून येऊ नये, आम्ही जिल्हा परिषद लढू नये, आम्ही विधानसभेला उभा टाकू नये, आम्ही कुठेच राजकारणाचे मीच नाही. कुणी जरी राजकारणात पैसे उभा टाकण्यासाठी आला किंवा स्वतःचं वर्ष निर्माण करायला गेला, तो एक तर मेला गेला, नाही तर मध्ये अडकला गेला. तुम्हाला ही भीती वाटली नाही की आपल्यावर पण केस पडतील? आम्ही सोडून टाकलं की एक तर यांच्या हातानं मरायचं, नाही ते खोट्या केसमध्ये अडकू दे. आता बाहेर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहिलं बरे किंवा मेलेलं बरे, म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि पवार साहेबांकडे प्रवेश केला. मग ज्या वेळेला ते राष्ट्रवादीत होते, तुम्ही पण राष्ट्रवादी, तुम्ही एका पक्षात होते? नाही, मी नव्हतो राष्ट्रवादी. नव्हते तुम्ही त्यावेळेला? म्हणजे ते राष्ट्रवादीतून अजित पवार हा अच्छा, म्हणजे ते राष्ट्रवादीतून अजित पवारांसोबत गेल्यानंतर तुम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत गेले. तुम्ही पवार साहेबांना याची माहिती दिली? सर्व माहिती मी पवार साहेबांना दिली. अच्छा. सर्व गोष्टी माहिती पवार साहेबांना मी दिली की असं करतात, तसं करतात. 120 बूथ यांना कॅप्चर केले ते लोकसभेला. ती सुद्धा प्रिपरेशन त्यांना पवार साहेबांना दाखवली, सुप्रियाताईंना दाखवली, जयंत पाटलांना दाखवली. आणि मी त्यांना हे पण सांगितलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये हे बूथ कॅप्चरिंग करून बोगस मत करून निवडून येतात, यावर तुम्हाला काहीतरी उपाययोजना करावं लागेल. पण त्या उपाययोजना झाल्या नाही? नाही झाल्या. प्रशासनाने केल्या नाही? एकही योजना केली नाही. पवार साहेबांनी पत्र दिलं, कोर्टानं ऑर्डर दिली, तरी काही झालं नाही. आता तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला पण लोक ओळखतात, तुम्ही मार्केट कमिटीचे संचालक होता, तिथल्या स्थानिक राजकारणात, तुम्हाला अजित पवारांचा पण ऍक्सेस, तुम्ही कधी असं विचार केला नाही की अजित पवारांना जाऊन भेटावं, आपण सांगावं? मी आता अजित पवारांना जाऊन भेटणार आहे. अच्छा. आणि मी म्हणणार आहे की माझं कनवडे गाव आहे, त्याची लोकसंख्या 10,000 आहे. 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. एवढं मोठं? 4,500 मत आहेत. एवढं मोठं गाव आहे. त्या गावाला ह्यांना 5 वर्षात वित्त आयोग हे दिला नाही, 25-15 दिला नाही, डीपीटीसी दिली नाही, लाईट आमच्या गावाला डीपीचं काम करत नाही, कन्नडला कुठलंही काम करत नाही ते कन्नडसाठी. का तर तिथले सरपंच आम्ही त्यांचे विरोधक आहेत. मी आता अजित दादा जाऊन मागणी करणार आहे की आम्हाला डीपीटीसी आणि 25-15 आमच्या गावाला एकासाठी द्या. तुमचे आमदार धनंजय मुंडे? हो, कायम. ताई होत्या तेव्हा ताईनं दिलं. ताई ज्यावेळेला होत्या त्यावेळेला अशा गोष्टी घडत नव्हत्या असं बरेच लोक म्हणतात की दबाव नव्हता, भीती नव्हती. माझं सुद्धा प्रश्न मत नाही, मी अनुभवलंय. मी ताई साहेबांसोबत काम केलंय, जानकर साहेबांसोबत मी गेलं 15 वर्ष होतो. पवार साहेबांच्या मी जानकर साहेब होतो, तर ताईसोबत आम्ही जायचं बसायचं ताईसोबत होतो. ताई कधी खोटं काम करा म्हणले नाहीत, खोटे गुन्हे दाखल करा म्हणले नाहीत किंवा क्रॉस कंप्लेंट कुणावर करा म्हणले. सर्वांना ताई तर पालकमंत्री असताना राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत निधी दिला त्यांना.
अच्छा. हो, सर्व गावात लाईट लावल्या त्यांना हायमास. गाव कोणते असो, माझ्या मतदारसंघातले तिथं लाईट लावा, उजेड करा म्हणजे. त्यांनी सर्व गावांना मदत केली, सर्व समान. आता माझ्या गावाला ग्रामपंचायत कार्यालयासाठी मी आता दादांना तुम्ही म्हणले तर भेटणार आहे की आमच्या गावाला तुम्ही निधी द्या, पालकमंत्री झाला तुम्ही आता. पण आता शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही बरंच बोललात, पण मला एक प्रश्न परत एकदा वारंवार विचारायचा, तुम्हाला खरंच भीती वाटत नाही की तुमच्यावरती केसेस पडतील, अब्रुनुस्कनचा दावा टाकला मी जाईल? सर्व तयारी, मी जेलमध्ये बसायची तयारी ठेवली आहे, खोट्या गुन्ह्यात अडकलं तर, आणि मर्डर केला तरी मरून जायची तयारी ठेवली आहे. नाही, पण ते अब्रुनुस्कनचा दावा टाकू शकतो तुम्ही, एवढे 302च्या ह्याच्यामध्ये वगैरे ते त्याचा हेतू सर मला आरोपी करा म्हणून त्यांना प्रशासनावर दबाव टाकला ना. स्वतः सुरेश दस आमदार साहेबांनी माहिती दिली, त्यांच्यापर्यंत माहिती गेली ना की मला आरोपी करा म्हणून. आणि काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी की राजकारण हे जनतेच्या हितासाठी असते. तर राजकारण हे कुणीही करावं, जनतेच्या हितासाठी करावं, आणि राजकारण ज्याच्याला प्रत्येकाला करू द्यावं. माझं मत आहे की आता मी पवार साहेबांना जाऊन काम करू द्यायचं तर मला अडकण्याचा कुठे प्रयत्न करू नये किंवा मारून टाकण्याचा प्रयत्न करू नये. मग प्रत्येक माणसाला मन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा किंवा आपल्याला निर्णय घ्यायचं दिलंय ना, अधिकार आहे, अधिकार दिलाय. त्याप्रमाणे सगळ्याला ठीक आहे, आमच्यासोबत आम्हाला 10 मतं पडतील, पण आमच्या पद्धतीने आम्हाला घेऊ द्या. पण तुम्हाला असं वाटत नाही की हे प्रकरण पूर्ण असं ते डायव्हर्ट होत चाललंय? म्हणजे सुरुवात झाली होती 6 डिसेंबरला अवाला कंपनीकडे एक्स्ट्रॉशन मागितलं, त्या दिवशी मारामारी झाली सुदर्शन घुले आणि त्या सगळ्या संतोष देशमुख यांच्या ह्याच्यामध्ये. 9 तारखेला त्यांचं ॲबडक्शन झालं, म्हणजे त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येचं प्रकरण जाता हे काय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याकडे गेलंय? नाही, ते प्रकरण तसं गेलं नाही, प्रकरण तेच आहे. कसं काय? हो, 100%. पहिली मिटिंग आमदार सुरेश साहेबांनी सांगितली की खंडणीची पहिली मिटिंग कुठे झाली, सातपुडा बंगल्यावर झाली धनंजय मुंडेच्या. असं पण तुमच्या मीडियावर असेल तुमच्याकडे. मग सुरुवातीतून झाली ना, तर तिथं कसं जाईल? सुरुवातच त्यांच्यापासून झाली ना. पण खरंच समाजातल्या लोकांना धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर त्यांचा रोष असणार नाही? तुम्हाला वाटत नाही की आपल्या समाजातला एक मंत्री कमी झाला, आपल्या तुम्हाला मी सांगतो, स्पष्ट सांगतो की समाजाला धनंजय मुंडेपासून काही फायदा नाही. समाज लई सुखात नाही त्यांच्यापासून. समाज घाबरू नये, दबू नये, प्रेशर खाली की उद्याच्याला आम्हाला मारून टाकतील, आम्हाला कुठतरी अडकेतील खोट्या गुन्ह्यात. म्हणून समाजाचे अनेक लोक असे दबून बसलेले किंवा नको आम्हाला मारतील, आम्हाला खोट्या केसमध्ये घालतील म्हणून. दबाव, प्रेशर तेच आहे त्यांचं. सरकार, पॉवर त्यांच्याकडे ना. म्हणून समाजला सुखात नाही. आम्ही काही सुखात आहेत का? नाही. आम्हाला माहिती नाव घालणार आहेत, मर्डर करू शकतात, मारून टाकू शकतात किंवा खोट्या केसमध्ये अडकू शकतात. हे समोर बघितली परिस्थिती. प्रत्येक माणूस दहशतीखाली परळी मतदारसंघात. तुमच्या घरचे सांगत नाहीत का हे कशाला करता रिकामे उद्योग राजकारण? आम्ही सांगून टाकले, आता आम्ही मेलोत. इतके दिवस वाचलो, तुमचे होतो, आता आम्हाला मारून टाकू द्या. पण आम्ही आता त्यांच्या विरोधात राजकारण करणार. लोकांसोबत आम्ही बसणार, उठणार, सगळ्यांना बोलणार. आम्ही आमच्या वाटेल त्या पक्षात जाणार. पण फेसबुक आणि ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती त्यांचे फॉलोअर्स बघा टाकतायत की धनंजय मुंडेंना बदनाम करतायत, ते रील टाकतायत, ते पोस्ट टाकतायत की मुंडे डीएम बॉसला बदनाम करतात. त्याच्यातले 50% अकाउंट हे बोगस काढलेले आहेत. बघा तुम्ही, फेसबुक, व्हॉट्सअपचे जे अकाउंट आहेत 50% अकाउंट हे बोगस आहेत. दुसऱ्याची नावे काढून तिसरे लोक चालवतात त्यांची. अच्छा. 50% अकाउंट हे यांचे कार्यकर्ते चालतात. अच्छा. जे त्यांना मंथली पगार दिला जातो, दुसऱ्याची नावं टाकून बोगस अकाउंट तयार करून अशा पद्धतीने अशा पद्धतीने चालतात. त्यामुळे असं वाटतं, मला म्हणायचं की असं वाटतंय लोकांना असं वाटतं की टोल करले, हे करले, ते करले, क्लिप टाकायले. ऍक्च्युअल मध्ये नाहीये. ऍक्च्युअल मध्ये काही नाही पडत. तुम्ही चला पळेला, आता आम्ही उद्या चाललो होते पण पळेला. अच्छा. तुम्ही या पळेला सगळं बघायला. पळेल चांगली परिस्थिती. लोकांना एकदम वाटतं की आम्हाला काही त्रास होऊ नये, आम्हाला काम करू द्यावं, आम्हाला व्यापार करू द्यावा, धंदा करू द्यावा, आम्हाला त्रास देऊ नये, अशी लोकांची भावना आहे परळी मतदारसंघात. ठीक आहे राजाभाऊ खोडे साहेब, तुमची आता इलेक्शन पिटिशन तर नोटीस तर त्यांना निघालेली आहे. त्या पिटिशनचा तर फॉलोअप तर घ्यावाच लागेल. त्यासोबतच तुम्ही अजून एक पिटिशन दाखल करताय कारखान्याबद्दलची आणि खूप गंभीर आरोप केलेले आहेत. आपण ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न करतो, ज्या वेळेला भेटतील त्या वेळेला, की आरोप झाल्यानंतर पण होतंय असं की त्यांच्यावरती चहूबाजूने आरोप चालू झाल्यामुळं लोकांना असं वाटतं. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही जगमित्र कारखान्याच्या शेअरचे पैसे आणि देवस्थानच्या जमिनी घेतल्या का नाही. बरं, हे खरं आहे का नाही त्यांना विचारा.
ठीक आहे, आम्ही ज्यावेळेला ते आता येथील माध्यमांसमोर ते आहेतच उद्या परवा त्यांना विचारा. त्यांना तुम्ही जगमित्र कारखान्यात लोकांचे शेअरचे पैसे वापरू दिले का? त्याचा आकडा किती आहे? तुम्ही जगमित्र कारखाना घेतलेला शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, कारखाना केला का? अख्खा जिल्हा कसा काय त्यांच्या विरोधात? जिल्ह्यातले प्रत्येक नेता तुम्ही विरोधात, धससाहेब विरोधात, प्रकाश सोळंके विरोधात, संदीप क्षीरसागर विरोधात, नमिता मुंदडा विरोधात. सर्वसामान्य माणूस सुद्धा विरोधात आहे, फक्त ते बोलत नाही, आम्ही बोलतो, एवढाच फरक आहे. सर्वसामान्य माणूस कुठल्याही समाजाचा असो, मी म्हणत नाही ओबीसी आणि हे, कुठल्याही समाजाचा सर्वसामान्य माणूस सुद्धा त्यांच्या विरोधात आहे, पण त्यांच्या दहशती पुढे, त्यांच्या पॉवर पुढे कुठंतरी तबून, कुठंतरी भिवून शांत बसलाय. त्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही एक लॉबिंग करून त्यांच्या विरोधात लढताय. बिलकुल नाही, सर्वसामान्य येतात लॉबिंग करायचा प्रश्नच येत नाही याच्यात काही. आता मी पळते, मला कोण माझी सुरेश अण्णांची कधी भेट पण नाही. अच्छा, कधीच नाही. माझी अशा भेट बी नाही एक वर्षामध्ये. अच्छा, सुरेश अण्णांची, माझी दर्शनची, किंवा माझी आणि आणखी बजरंग बाप्पांची भेट नाही, किंवा माझी आणखी इलेक्शन झालं तसं पवार साहेबांची भेट नाही. जी परिस्थिती आहे ती माणूस जाणं. पण तेव्हा बीडची बदनामी होते या सगळ्यामुळे. बीड बदनाम होते. काही लोक त्या सगळ्या बीडमध्ये आता जाताना विचार करतात. मला आज पण एका मित्राचा फोन आला की ह्या सगळ्या वातावरणामुळे बीड बदनाम होते. तुम्हाला असं वाटत नाही की बीड मी बदनाम? तुम्हाला सांगतो, बीड बदनाम होते त्याचं कारण फक्त धनंजय मुंडे, आणि बीड बदनाम धनंजय मुंडेमुळेच होते. जेव्हा जेव्हा ते पॉवरमध्ये येईल त्यावेळेस बीड बदनाम झाला. तालुका असेल, जिल्हा असेल, कधी बदनाम झाला? ताईच्या काळात का बदनाम झाला नाही? पंकजताई 5 वर्ष पालकमंत्री होत्या, तुम्ही दाखवा एखादी घटना बदनाम झालेली नाही. ज्या वेळी धनंजय मुंडे पॉवरमध्ये आले त्यावेळेस पळी मतदारसंघ बीड जिल्हा बदनाम झाला, आणि त्याचं कारण हे, आणि ह्यांचे कुठेतरी लागे बांधे असल्याशिवाय असं होत नाही. ठीक आहे फडसाहेब, आम्ही इलेक्शन पिटिशन आणि या बाकी सगळ्या संदर्भानं तुमच्याशी वारंवार चर्चा करायचा, बोलण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही निश्चितपणे खूप गंभीर आरोप केलेले, काही गौप्यस्फोट केलेले आहेत, जमिनींबद्दलच्या काही गोष्टी महत्वाच्या पुढे आणलेल्या आहेत, त्याच्याबद्दल पण आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू. तुमची काही मतं असतील, काही मुद्दे असतील, प्रश्न असतील तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट मिळत जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फडसाहेब, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकशी बातचीत केली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. पाहत रहा मुंबई तक.